राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर सोनिया गांधींनी कठोर टीका केली आहे। भाजप आणि संघाचा अजेंडा पूर्ण करण्यावर या धोरणामध्ये जोर असल्याचं सोनिया गांधींनी म्हटलं आहे। गांधी हत्या, मुघलांचा इतिहास हटवण्याला सोनियांनी आक्षेप घेतलेला आहे। दशकभरामध्ये शैक्षणिक संस्थांचं खाजगीकरण आणि भगवीकरण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे। कित्येक वर्षांपासून केंद्रीय सल्लागार मंडळाची बैठकही घेतलेली नाही असंही सोनिया गांधींनी म्हटलं आहे। तर सोनिया गांधी काय म्हणतात पहा। गांधी हत्येसंबंधीचा मजकूर पाठ्यक्रमातून वगळला। मुघलांच्या इतिहासातला काही भागही वगळला। वर्षभरापासून राष्ट्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची बैठक झालेलीच नाही। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवताना राज्यांची चर्चा करण्यात आलेली नाही। पीएम श्री योजनेवरून राज्य सरकारांवर दबाव आणला जातोय। पीएम श्री योजनेचा निधी रोखणं हे लाजिरवाण आहे। कुलगुरू नियुक्तीतले राज्य सरकारांचे अधिकार देखील काढले गेले। 2014 पासून 90,000 सरकारी शाळा बंद झाल्या, तर 2014 पासून 43,000 खासगी शाळा सुरू झाल्या। नॅक आणि एनटीए सारख्या संस्था भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकल्या। संघ आणि भाजपचा अजेंडा राबवावा यासाठी शिक्षणाचं भगवीकरण होत असल्याचा आरोप सोनिया गांधींनी केला आहे। शैक्षणिक व्यवस्थेची हत्या होऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली है पाहूया। मुझे ऐसा लगता है कि शिक्षा का भारतीयकरण हो रहा है। अंग्रेज़ों ने जिस शिक्षा का मैकॉलेकरण किया और हमारे देश को गुलाम बनाने के लिए मैकॉले का पत्र है कि जब तक यहाँ की शिक्षा पद्धति को हम बदलेंगे नहीं तब तक हम भारत पर राज नहीं कर सकते। इसका मतलब जो शिक्षा पद्धति उस समय आई थी वो भारतीयों को गुलाम बनाने के लिए आई थी। उस शिक्षा पद्धति में बदलाव करके अगर उसका भारतीयकरण हो रहा है तो इससे किसी को दुख होने का कारण नहीं है। कोई भी जो राष्ट्रभक्त व्यक्ति है वो यही कहेगा कि इसका भारतीयकरण होना चाहिए। मुझे ऐसा लगता है कि सोनिया जी ने इसकी पूरी जानकारी लेनी चाहिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।